श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार आणि सर्व स्वामी भक्तांच्या सर्व इच्छा अपेक्षा स्वामी पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करेल। आणि आजचा जो तुम्हाला उपाय सांगणार आहे मी, तो छोटासा उपाय म्हणजे महिला वर्गांसाठी उपयोगी आहे, तर नक्कीच ऐका। प्रत्येक महिलेला जेव्हा आपण देवाजवळ पूजा करताना, आज तुम्ही देवाजवळ दिवा लावल्यानंतर उद्या जेव्हा तुम्ही पुन्हा देवाला दिवा लावायला जाता, तेव्हा तुमच्या समोर प्रश्न असतो की जी कालची वात आहे दिव्यामधली तिचं काय करायचं। तर हा हे प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघून शेअर करायला विसरू नका। तर तुमचा हा प्रश्न मी आज सोडवणार आहे। तर जळलेल्या वातीचं करायचं काय हा प्रश्न आहे। तर या वातींचं करायचं असं की तुम्हाला ती वात जमिनीवर टाकायची नाही, कारण जी जळलेली वात असते त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते, ती तुमच्या घरामध्ये जळलेली असते, त्यामध्ये खूप जास्त अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते। ती वात कधीही फेकू नये किंवा खाली टाकू नये। तर ती वात तुम्ही स्टोअर करू शकता। म्हणजे काय तर 8 ते 10 वाती तुम्ही जमा करून ठेवायच्या एखाद्या डब्बीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये, भांड्यामध्ये तुम्ही त्या वाती साठवून ठेवायचे 10 दिवस। आणि 11व्या दिवशी तुम्हाला काय करायचंय की एखाद्या मोठ्या दिव्यामध्ये किंवा एखाद्या जे असतं ना आपल्याकडे फळी असते कशी मातीची वगैरे, त्यामध्ये त्या सगळ्या वाती जमा करायच्या। त्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता आणखी एक्स्ट्रा मध्ये, त्यामध्ये लवंग टाकायचा, त्यामध्ये कापूर टाकायचा। भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडे तर फार अति उत्तम, तो कापूर टाकायचा आणि त्या वाती तुम्हाला जाळून टाकायच्या। त्या जळलेल्या वातीचा धूर तुम्हाला पूर्ण घरामध्ये तुम्ही देऊ शकता, ज्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। आणि त्या वाती जळल्यानंतर त्याची जी राख तयार होते ती राख तुम्ही साठवून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाल तेव्हा तुम्ही त्याचा टिळा लावून कामाला जाऊ शकता। तर तुम्ही स्टोअर करू शकता आणि जास्तच प्रमाणात असेल तर तुम्ही ती झाडांमध्ये वगैरे टाकून द्यायची। पुन्हा तो दिवा तुम्हाला 11व्या दिवशी वापरायचा असेल तर तोच दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता, पुन्हा तुम्ही तोच उपाय करू शकता। म्हणजे काय होणार की तुम्हाला वाती फेकण्याचं टेन्शन राहणार नाही, वात कुठे टाकायचं। कारण एक जे भावनिक असतं ना आपलं आध्यात्मिक प्रेम, ते खूप सारं असतं की साधं वात काय छोटंसं फूल जरी हे झालं ना, सुकलं ना, तर ते फूल कुठे टाकायचं हा प्रश्न असतो। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। त्यामध्ये मुळे काय होतं ना, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा बनून राहते आणि कुठल्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही। नक्की उपाय करून बघा। श्री स्वामी समर्थ।